नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 आणि 12 मेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनीचं मिसगॅरेज झालेलं असतं आणि तेव्हा जीवा तिच्या पोटाला हात लावतो तेव्हा नंदिनी रडू लागते आणि नंदिनी म्हणते नाही नाही. आता जीवा आणि नंदिनीला खूप वाईट वाटत असतं कारण दोघांनाही येणाऱ्या बाळाची खूप जास्त चाहूल लागली होती. पण तरी देखील आता अचानक असं झाल्यामुळे त्यांना काहीच कळत नसतं. जीवा आता नंदिनीला समजावत असतो तेवढ्यात काव्याचा फोन येतो. तेव्हा जीवा फोन उचलला तेवढ्यात लगेचच नंदिनी बोलते की काव्याला ह्यातलं काही सांगू नका कारण एका बाईचं मिसगॅरेज झालं होतं. ते ऐकून तिला चक्कर आली होती. कुठलीच बाई हे दुःख सहन नाही करू शकत. तेव्हा जीवा म्हणतो नाही नंदिनी असं करून चालणार नाही आहे. तू बघितलंस ना गोष्टी लपवल्या त्यामुळे आपल्याला किती प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठलीच गोष्ट आपल्याला लपवायची नाही आहे. आपण हे सत्य काव्याला सांगायला हवं. आता असं म्हणल्यानंतर नंदिनीला काहीच कळत नाही आहे सांगावं की नाही सांगावं कारण नंदिनीला माहिती आहे हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला त्रास होईल आणि काव्याला वाईटही वाटेल. पण इकडे जीवाला असं वाटतंय की सत्य सांगितलं नाही तर मात्र अजून जास्त त्रास होईल. तुम्हाला काय वाटतं काव्याच्या मनावरती काय परिणाम होईल आणि दुसरी गोष्ट जीवा आणि नंदिनीचं बाळ जाण्यामागं नक्की खरं कारण काय आहे हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.